आता कसं करतो बापा, हे तर झंडूबाम येऊन बसली होती सा. हे तर मला ते ट्रॅक्टरच घेऊन पाहिजे. ट्रॅक्टर नाही घेऊन दिलं जातच नाही म्हणते घरी. कसं करता आता? हे पोरगी नाही काय हेंड आहे हो, नाही काय येईल काही अक्कल आहे की नाही काही. हे काय मॅटासारख्या गोष्टी करत राहते बा. हिचा नवरा म्हणून तशीच बोलते. मला तर माहित आहे ते साऱ्या गावाची अडेल आहे म्हणून. तिनं जे म्हटलं ते करूनच दाखवते ते. आता पहा ना कशी येऊन बसेला आहे तिथं. ते ट्रॅक्टर घेतल्याशिवाय जातच नाही. पहा तुम्ही. नाही तर तिनं आता आपल्या घरी रेरास टाकेला आहे ना, ते अटून ट्रॅक्टर घेतल्याशिवाय जातच नाही ते. पहा तुम्ही आता काय आता. पण पैसे उशाक पैशाची गोट नाही ना. 10-12 लाख रुपये सांगतो आता. एवढे तिले दिलं म्हणजे मग आपल्याला काय उरते घंट्या यातला. आपल्याला वावर घ्यायला लागते. पोराचं बस्तान बसवावं लागते की हिचं बस्तान बसवतं. सांग ना आता हिचं लग्न करून दिला एक पोरगा. मग सारा संसाराला सुखी आहे बा. ठेसा येऊ बसते ना आपल्याला पैसे उकाडते. इमोशनल ब्लॅकमेल करते पोरगी आपल्याला. पण तिला माहित आहे ना, तिनं असं केलं की आपले मायबाप देतातच आपल्याला घेऊन. ते वाळ खायला आणि तिनं हुबजी केला तिनं आपली. पासून आपण तिला कोणाही गोष्टीला नाही म्हणत नाही गेलं, हो हो म्हणत गेलं, म्हणून ते कशी आता खूप जिंकली तिनं. आता तिला माहित आहे काही मागलं की भेटतेच आपल्याला. नाही दिलं घेऊन तर काय फरक पडते. राहू दे लेखाची अटीच. आपण बागू लेखाची जाऊ दे. 12-13 लाख रुपये खर्च केल्यापेक्षा साहायचे खाऊन खाऊन किती खाईन. जाऊ दे ना मग. काही नाही देत घेऊन ट्रॅक्टर दिले. नाचू दे मग अशी घोड्यासारखी आता. हो बापा, ते झेंडूबाम उठून लवकर काढा बापा. ते 10-12 लाख गेले तर चालतील, पण हे झेंडूबामने अटी राहिली पाहिजे बापा. हे तर खाणं मुश्किल करून टाकेन आपलं. सटकन काढायला बाहेर आता. पण 10-12 लाख रुपये एवढे काय गंमत पैसे आहेत का ते? उशा का नाहीत ना पैसे. आता 2-3 लाखाचं काम असतं मी झटकन करून टाकलं असतं. तिले नाना बोली नसतं गेलं ना म्या. पण हे 10-12 लाख रुपये एकाच दिवशी देणं सांगतो आता. म्हणजे एक तर खांडू घरा व्याज नाही, सुदे नाहीत ना. सुद्धा चालवलंही पाहिजे ट्रॅक्टरवर हेळं. हे चालू नाही शकत ना. याची सवय आता माहिती आहे तुला कशात बंदेचं. हे आपण डायरेक्ट सांगून देऊ, हे ट्रॅक्टर घेन, हे हेडम घे, काय पाहिजे तुला तर. पण आमच्या दारी पाय नाही टाकायचा. ते तिकडे काही हो मग तुमचं. आमच्या दारी नाही यायचं मग. डुबो की राहा मग तिकडे. तसं तिच्या तोंडावर सांगून देऊ. नाही तर मग काय काही झालं की जरासं आली तिकडे, काही झालं की आली तिकडे. असं नाही झालं पाहिजे. स्पष्ट बोल जा तिच्यासोबत. बरं दे तिला आवाज द्या आता. तू बोलाव तिला इकडे. अर्चना सांगा ना काय म्हणतात. काऊन आवाज दिला मला? हो त्या बाबाला ते अशी बोलायचं आहे म्हणून तुला ते आवाज दिला आम्ही ना, ते बोलावलं. सांगा बाबा काय म्हणता तुम्ही, सांगा ना. पोरी तुले कसं ट्रॅक्टर देतो आम्ही घेऊन. ट्रॅक्टर घेऊन द्याबद्दल काही वाद नाही. पण कसं तुमचं काही होते आम्हाला काही सांगायचं नाही. ट्रॅक्टर चालू ना चालू तुम्ही तिकडे काशी करा, तिकडे इकून टाका. मला काही सांगू नका. डबल मादारी येऊ नका. असं अशी तर देतो तुला घेऊन. नाही तर मग कसं आम्हाला घाटा झाला, नफा झाला, मग आली मीन. मग एवढेच पाहिजेत मला पैसे, डिझेलची सोय नाही. ते मी नाटका ऐकणार नाही. हे कबूल आहे का तुले? ते ट्रॅक्टर द्या ना तुम्ही फक्त घेऊन. मी तुमच्या दारी येत नाही ना. मला फक्त ट्रॅक्टर द्या घेऊन. बाकी काही म्हणणं नाही माया. मग ते आमचं काही हो मग मागे पुढे आम्ही तुमच्या दारी नाही येणार. अर्चना तू कशी बोलताना बातच निघून जाता बरं. ते बोल्या ठाम राहायचो. नाही ना आई, येत नाही ना तुमच्या दारी. फक्त मला ट्रॅक्टर घेऊन द्या तुम्ही. येतच नाही मी तुमच्या दारी. हो ट्रॅक्टर देतो घेऊन, काही वांधा नाही. गेले माझे 10 लाख रुपये. पण फक्त कसं आता डबल मादारी नको येतो. मला असंच काम आहे तसंच काम आहे. लाख रुपये पाहिजे, 10 लाख रुपये पाहिजे. मागे मी उभं नाही करणार. तुला सांगतो, खरं सांगतो. आता कसं एकदा लाल पुरा करतो मी. डबल कसं मागायचं नाही आपल्याला काही. येतही नाही ना बापा. डबल मागतही नाही ना तुम्हाला. मागतही नाही तुम्हाला. चला लवकर द्या घेऊन ट्रॅक्टर मला. चला. हो चाल. चाल देतो बापा. कोणतं पाहिजे तुला घेऊन तर चाल. चाल तू बी चाल. तूच काल मागे राहायचं. बावली आहे आपली जवळ, त्याच्यापेक्षाही बावला आहे. लागला 10 लाखाला चुना. आता काय खरं आहे. 3 दिवस चालवतील, चौथ्या दिवशी बंद पाडतील. इकटिक करतील. हातभर हे काय भाऊ, हे काय खरं आहे. जाऊ दे शांती. आपण हेळम काही घेऊ नाही बरं. काही पुरत नाही ते. झंडू बामाय दे ते काम काही पुरत नाही बाबा. उधाऱ्या मागायला पुरत नाही. कालच तर तुम्ही हो म्हणा बापा. आज काय माशी शिकली बापा. नाही म्हणून राहिले. बुच्च येते बापा तुमची तर. आज काय म्हणता तर काल काय म्हणता. काय होऊन राहिलं काय सांगा तुम्हाला. घेणार म्हणजे घेणार आपल्याला हेळम. मला तुमचं काहीच सांगू नका. मला हेळम घेणार म्हणजे घेणार. ते ट्रॅक्टर कायसाठी आहे मग. शांती तू समजून घेत जाय ना. काही माशी नाही शिकली ना. पण कसं हेळम हे उदारीची झेंडू बाम आहे ना. तर मी मोठ्या पाटलाला भेटलो ना. मोठ्या पाटलाला विषय सांगितला म्या. म्हटलं राजा मी हेळम घ्यायचा विचार आहे माय. मोठ्या पाटील म्हणत ते डोक्याला झेंडू बाम लावू नको. हे कसं उदारी बाम आहे. हेळम आणि फेडप. लोक या घरी कुठे जातात म्हणत तू पैसे मागायले. लोक देत नाही 2-2 वर्ष उधाऱ्या. त्याच्या नांदीत नको लागू. मीच तर पस्तायला म्हणे. मोठे पाटील म्हणत त्याच्यापेक्षा 2 सांगून 4 म्हशी घे. दूध चर काढत जाय. नगद इकत जाय. असं मला मोठ्या पाटलाने सांगितलं. मला ते पटलं. हे हेळमच्या नांदी काही लागू नये. आपण मसाळात घे 2-4. तर मोठे पाटलांनी सांगलं बापा. आता ऐकाच लागेल ना. आता ते आपल्या गावातून कसे मोठे व्यक्ती आहेत. आता त्याच्या म्हटलं तर ऐकाच लागेल बापा. ऐकलं नाही तर कसं चांगलंही नाही वाटत ना.
मोठे पाटील जे म्हणतात ते खरंच आहे ना. आता उदाऱ्या मागेरे तर ज्याच्या त्याच्या घरी तर जास लागते. त्याच्यापेक्षा बरं आहे ना 4 म्हशी घेतल्या तर. बरं बरं तुम्ही म्हणसान तसं मग. शांता मावशी, नामदेव भाऊ, सगळून काय खबर आणली रे बा? आता काय काय तेल टाकते रे बापा? हा, आता मी इजोलं नाही काय का बायको ते बाबा शांतीले रे. बोल बोल दगडू, काय म्हणते? नामदेव भाऊ, ते हेळम फेडम राहू द्या बाबा, ते काय घेऊ नका. तो शिवल्या कसं नवं ट्रॅक्टर बी नवं हेळम बी आणून राहिला गावात. ते कसं कॉम्पिटिशन लय तयार होणार आहे. हा, 300 रुपये पोता 150 रुपये काढा लागेल. ते आपल्याला काही पुरत नाही, आपल्या बच्चा रोग बी नाही तो. बापा रे, आता का शिवल्याचा दांड उठला का रे बापा? तोही कुदून राहिला का आता? त्याचे कुदणं साहजिकच आहे म्हणा. आता आपण म्हटलं होतं आपण घेतो म्हणून त्यानं चढीवर वाढते ना घेतलं शीन असं आहे ते. ते आपल्याला काही पुरत नाही. आणि ते काय सारा आपल्या गावात मेंढी पड नाही. एकानं आणले की सारे जाणतात. त्यापेक्षा कसं आपण शांतता ठेवू. हा, विषय काढला तर ते जिरून टाकू आपण. आपल्याला काही घेण देण नाही, हेळम नाही फेडम नाही. हा, जाऊ द्या, ते काही पुरत नाही आपल्याला. बरोबर आहे रे बाबू, ते जाऊ दे, म्हणून टाकतो विषय आता. बाबा मी येतो मग. हा, जातो मी. अरे तू कुठे चालला बे? आता हेळम नाही आणलं तर दुसरं काय ना काही जुगाड लावा लागेल की नाही तुझ्यासाठी? हा, तुला का तसा सोडणार आहो आम्ही? हा, काही का चाललो म्हणत? अरे बा, तू आमच्या लेकरासारखा आहे, बा पोरासारखा आहेस तू. हा, काय जुगाडला आता बापा? जाऊ द्या ना, आता कुठे नांदीच नका लागू आता कशाच्या. जाऊ द्या, मला जाऊ द्या घरी. दगडू, म्या जरा दुसरा विचार केला. आता तुले तर काम पाहिजेच की नाही, तर आपण काय करू, 4 म्हशीच घेऊन टाकू. हा, सकाळी संध्याकाळी दूध काढत जाय, निघत जाय. नगदम चकदम पैसे, डेअरीवर दूध विकलं की कोणाला कसं मागायचं काम नाही. हा, पुरलं की नाही? हे तर सोने पिऊ आहे मग. आपल्याला काही चालते. हा, मस्त आहे मग. हे तर हे पुरलं. नामदेव, खाया प्यायला भेटते, बॉडी बनते दुधानं. हा, डोक्याला झेंडू बामणी काहीच नाही. 2 खेप चाला टाका, 2 खेप पाणी पाजा आणि ढर दूध काढा. अरे अरे दगडू, आपण तसंच करू आता. या बाजारला जाऊ आता आपण आणि म्हशी घेऊन येऊ मग. हो मावशी, पण आपल्याला काही पैसे नाहीत बरोबर. मग मनसान बघतार बा पैसे वोट करसान. हा, माझं काही नाही बरं खडकू बी. पैशाचं कोण म्हणून राहिलं रे तुले? तू फक्त आमच्या सोबत चाल ना. तुले धंदात देतो ना टाकून. टेन्शन नको घेऊ तू फक्त. बरं मावशी, तसं असेल तर काही वांधा नाही मग. चाल दगडू, मग ते वाडग्यात आपण पद्धतशीर करू थोडंसं. हा, तिकडे खोपडं मोपडं काही टीन बिन सरळ करू जराशे. मग कसं या मंगळवारी चालली जाऊ मसाला आणायला. हा, चाल मग. हो, चला नामदेव. असं आहे मित्र मग आमच्या गावात चढीवर एकानं आणलं की दुसरा तयारच होते आणायला. हॅलो, हा बोल ना काय म्हणता? हो बापा, खुशीची गोष्ट आहे ना. काम जमलं ना आपलं. मग बाप देऊन राहिला ट्रॅक्टर घेऊन आपल्याला. देतो म्हणते ना आता मग बाप ट्रॅक्टर घेऊन. आपली तर मजाच आहे बापा आता. मला तर असं वाटलं नव्हतं मा बाप देईन म्हणून, पण खरंच ना मा बापला मन मोठा आहे बापा मा बापाचं. देतो म्हणते मा बाप ट्रॅक्टर घेऊन. खरंच देतो म्हणते गाव ते बाप, खरंच देतो म्हणते ट्रॅक्टर घेऊन. बापा रे, जमलो मग तर आता काहीच वांधा नाही. काऊ, पण हे कसं काय जमवलं होतं ना? तर बाप तर साऱ्या गावाचा चिकोट आहे. मग गोव्यातली कोवळी काढणारा माणूस आहे. तू कसं काय जमवलं? हा, ते नका विचारू ना तुम्ही. मी कसं काय जमवलं तर ते बरोबर सांगतो मी घरी आल्यावर. तुम्ही आता नका विचारू फक्त. आता कसं खुशीच खुशी आहे. आता आपले ट्रॅक्टर आलं ना ट्रॅक्टर. तुम्ही की नाही आता लवकर शोरूम वर या आणि मी येतो इकून. लवकर ट्रॅक्टर घेऊ आपण आता आजच. बस तुझ्या फोन ठेवला की आलोस ना. आलोस. ठीक आहे ठेवतो फोन मी. या लवकर आहे, टाइमपास नका करू, लवकर या. हो आलोस. अरे बबन्या, जमलं गड्या. येते आता आपलं ट्रॅक्टर. मा बायको ना जमला जुगाड तिकडे. सासऱ्यानं हो म्हटलं ना बा देऊन राहिला. सासरा घेऊन मला ट्रॅक्टर हेळंबी देतो म्हणते घेऊन. बबन, जमलं गड्या आता. एवढा शिवलाल ती बायकोच तेवढी कलाकार आहे हो. त्या सासरा काय देणार बा ट्रॅक्टर घेऊन तुले? हा, आता जाऊ दे बा, जमलं आपलं. आता पाय कशी कमाई करू सण तर. आता फक्त शिवलाल तुला नोटाच मोजणार, नोटा नुसता. पैशाच्या गंजातच खेळतो तू आता. ट्रॅक्टर घेतलं ना बस, पोत्यानं पोते घेऊन या लागतील तुले पैसे भरायले. हा, पोते राहिले खपाखप भरले, पोत्यात पैसे गिनेले बँकेत. खपाखप भरले, पोत्यात पैसे गिनेले बँकेत. आता पोते जात नुसतं पैसे. वा, तू पावला रे वा. मला बबनेले का तू आयडिया दिली गड्या. आणि सक्सेस झाला मा गेम. आणि मा बायकोनी मै साथ दिली गड्या. त्याच्यात 1 नंबर जमलं. आणि त्याच्यात तो सासरा तर मला देवच भेटला. वा, देवासारखाच पावला ना तू. 12 लाखाचं 10 लाखाचं ट्रॅक्टर देऊन राहिला घेऊन. हेळोमही देऊन राहिला नवं घेऊन. जमलं गड्या. असा सासरा पाहिजे माणसाले.
शिवलाल मी काल पावलं रे बा, तुझी बायको पावली तुले. त्या बायकोमुळे सारं झालं, नाही तर आपण काय नंगबाई जगन बोखारात आपल्या जो काय आहे. हा पण तुझ्या सासरा आणि तुझी बायको पावली भाऊ. हा तुझी बायको जर तुझ्या सासरा जो येईल नसती तर आपला काही मेळ आला नसता भाऊ. पण तुझ्या बायकोची कमाल आहे सारी. चाल आता बबन, आता आठी टाइमपास करायला पुरत नाही, पटकोनी चाल. आपल्याला कसं शोरूम मध्ये जाऊन नवं ट्रॅक्टर कंचांग घेणार. माझी बायको येऊन राहिली तिकून, आपण जाऊ इकून. आता चाल लवकर पटकनी. बापा चाल बाबा, मला तर खूपच आनंद व्हायला. शिवलाल पाय तू आता कसा आहे तो जलवा. हा 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 पाय न बंदी गिरे कशी ओढतो तुझ्याकडे तर. पाटला जण सरपंचाजण या नाम्याचंही ट्रॅक्टरने चालू देत नाही. ती पाय कसं जमकी पिटाल तर. चाल लवकर चाल, घेऊन मुंडले का जण. हा चाल चाल दाखवतो गावात लिहिले काय पावर असते शिवलालची तर. शिवलाल कमको समजता का तुम्ही पाहन. आता एका दिवशी हेळम बिन मुंड बी ट्रॅक्टर गिक्टर ओके म्हणजे काम बिलकुल. गावात लिहिले असं वाटते सोपी जाय शिवलाल. शिवलाल जलवा शिवलाल. बाबा सरपंच, तुला काही खबर माहिती आहे की नाही गावातली? तुझ्या उराळ बोकांडीवर नवीन ट्रॅक्टर येऊन राहिला गावात. नवीन ट्रॅक्टर पाहिजे आता कसं आहे. बापा रे, नवीन ट्रॅक्टर येऊन राहिला का आपल्या गावात? कोण आहे बापा आणणारा? त्याला शिवलाल लावून राहिला नवीन ट्रॅक्टर. हेडम पाय तू आता कसं आहे. तुले का 300 रुपये पोतं घेतं. आता पाय शिवलाल 200नच काढते. हा सारे गिरायके तिकडे. खरंच राजा सरपंच, आता साऱ्याचा बैदा बसू दे शिवलाल भाऊ. शिवलाल भाऊ तर डॉक्टर तुम्हाला माहित आहे. तुम्ही 300 ना 150 ना खपा खप खपा खप सारं गाव. बरं बसू दे ना बापा बैदा. महिनाभर कुदीन, 2 महिने कुदीन, 3 महिने कुदीन. त्याच्या पुढे काय कुदणार आहे? डिझेल का 6 जागा भरून टाका लागेल. तिसऱ्या दिवशी 3ऱ्या महिन्यात जिका लागेल ट्रॅक्टर. काय सोपी आहे का? हत्ती वागवून होतो. नाही बरं आणते तो ट्रॅक्टर तर पाहिजेच होता आपल्या गावामध्ये. आम्हाला कॉम्पिटिटर पाहिजे होता ना कोणी. बरं आहे बापा, शिवलाल आणते ना, चांगली गोष्ट आहे. आपल्याला बापा आनंद आहे त्या गोष्टीचा. पण जगळ्या तुला काहीच फरक नाही पडला गड्या नवीन ट्रॅक्टर येऊन राहिला तर. तुला काही असं तसं म्हटलंही नाही बापा. तू कोरपली नाही गड्या. अरे बुडबा, मला काहीच फरक पडत नाही. कोणी ट्रॅक्टर आणो की हत्ती आणो, माय जे गिराईक बांधेला ते माकडे येतीनच. आणि दुसरा कोणी नवीन आणलं बी तर आनंदाचीच गोष्ट आहे. कसं आपल्या बरोबर त्याची प्रगती हो, त्याच्याबरोबर आपली हो. एकामेकाचा खतुशीलपणा जाऊन काय फायदा आहे तुम्हाला सांगा. जेवढं आपल्या वाटेचा आहे तेवढं आपल्याला भेटूनच राहिलं. बरोबर आहे सरपंच, जेवढा आपला वाटा आहे तेवढा आपल्याला भेटणारच आहे. आपण किती उड्या मारल्या बांधासारख्या तर त्याच्या पोलीकडे काही जाणार नाही. मग कसं डोक्याला तापणे घ्यायला पुरते. बरोबर बोलले तुम्ही, 100% खरं आहे. तसं म्हणणं नाही सरपंच, पण शिवल्या ट्रॅक्टर किती दिवस चालीन बा? तुले काय वाटते? काय गॅरंटी आहे? हा शिवल्या 3 दिवस तरी ट्रॅक्टर ठीक होते काय? याची काही गॅरंटी आहे का तुले? काय बुडबा, त्यानं ट्रॅक्टर घेतलो, त्यानं हेळम घेतलो, तो त्याचं तो पाहिजे. आपण काय विचार करता फालतू त्याचा घेणं देणं. आता आपल्याला सारे रट्टे घट्टे पोल्याला आपल्याला सारं माहीत आहे काय होते काय नाही कसं आहे. तर असं तर आपण बोलून काही फायदा नाही त्या गोष्टीवर. तर ट्रॅक्टर आहे त्याचं हेळम आहे, तो पायच बशीन. आपल्याला काय, आपण काय डोक्याला ताप घेता घेणं देणं. आपलं रगत आठवता. ते बरोबर आहे म्हणा. ते आपल्याला डोक्याला ताप घ्यायला पुरत नाही. पण सायाजाने एवढा पैसा आणला असेल कुठून? डायरेक्ट ट्रॅक्टर घेऊन राहिला बा. बुड्डेबा तो पैसा कुठून यानो? आपल्याला काय घेणे देणार? साया चोऱ्या गेल्या की त्यानं तिकडे. आणू द्या ना, आणते तर जाऊ द्या. मुद्रा तुम्ही भलता विचार करा बुड्डेबा राजा. बस आपण दुसऱ्याचा विचार केल्यापेक्षा आपला स्वतःचा विचार स्वतः करा माणसानं. आपण कुठे चाललो, काय करून राहिलो, आपली प्रगती होऊन राहिली की नाही होऊन राहिली. आपल्या विचारात माणसानं आपण दंग राहायचं. दुसऱ्याचा काय विचार करत बसता बुडबा साऱ्या गावाचा घेणं देणं तुम्ही. आपण हा विचार केला पाहिजे की आपली प्रगती कशी होईल, आपल्याला कोणता व्यवसाय करायचा, आपल्या पोराची लग्न कसे होतील, आपलं घर कसं होईल, समाजात कसे आपण चांगले दिसू, हा विचार केला पाहिजे माणसानं. तुम्ही भलता उठले सुटले सकाळपासून, यानं हे केलं, त्यानं ते केलं, त्यानं ते केलं, तसाच करून राहा, हेच करून राहा. काय भेटते काय बुडबा मला तुम्ही सांगा त्यातून. तुम्हाला तुला काही सांगितलं की तू भाषणच देतो बा माणसाला. हे का मला हेच तर पटत नाही. अरे आम्ही सांगतो काय आणि तू बोलतो काय? आलं उतरवलं मावर घेणं देणं तू नाही. आता उतरायचं नाही बुडबा, पण जे खरं आहे ते सांगितलं मी. कालच्या शिवल्या विचार करायला लागते आपल्याला घेणं देणं. तो त्याचा तो पुण्य पाहत बशी. त्यानं पैसा कुठून आणला, ट्रॅक्टर कोण आणलं, काय झालं, काय करावं लागते आपल्याला. तर भाऊ आता बोल नको भाऊ. मा डोकं पिकलं सारं आता दुखून राहिलं. हे मेंदू दुखून राहिला. चाले बा झुंबरचा.
जिरलीन बुडे बा आता चला मग आता. हो पुरी जिरलीचा अर्ध्याच्या वर जिंदगी दुसऱ्याचा विचार करत जाते. ह्यानं असं केलं त्यानं तसं केलं, हा असा करून राहिला, हे फलान झालं, हे बिस्तानं झालं. मी म्हणतो स्वतःचा विचार करा आणि स्वतःची प्रगती करा माणसानं. काय दुसऱ्याचा विचार करा. हा बरोबर आहे की मित्र, खरं आहे खोटा आहे हे मला कमेंट करून सांगा तुम्ही. समाधान भाऊ, पण पोराईले राजा बापाची किंमत नसते. बाप किती चांगला असो ना, पण म्हणते मा बाप बोगसच आहे म्हणते. कोणताही पोरगा असो तो. हा असा कोण म्हणून राहिला रे बा. समाधान भाऊ, आता आपले मोठे पाटील किती चांगले आहे. हा सारं गाव ऐकते, पण लायना पाटील जबाचा पोरगा जरासं काय ऐकत नाही. मा बुडा म्हणते काही कामातच नाही म्हणते, डोकसच नाही म्हणते मा बापाली, काही करत राहते. अरे बा ते मोठ्या पाटलाचं पोरगा काय ते बेच्या वाया जायला येते. बापाची किंमत तर काहीच करत नाही. बाप लय समजून सांगते त्याले, असं कर तसं कर फलानं कर. कारण की मोठ्या पाटलाचा अनुभव काय कमी आहे का बाबा. आता तुम्ही मला सांगा समाधान भाऊ, पहिलं ट्रॅक्टर असल्या दुसरं काय घ्यायला लागतं. हेच तर होऊन नाही राहिलं लायना पाटलाच्यानं. हा इथं दुसऱ्या ट्रॅक्टर आणून काय फायदा आहे. हा ते होईन काय. बे लायना पाटील म्हणजे सांगकाम्या माणूस आहे ना माऊली भाऊ. जसं लोकांचं पाहिजे तसं करायला पाहिजे तो माणूस. स्वतःची डोकं थोडी बुद्धीच नाही ना स्वतःची. दुसऱ्या काही म्हटलं की म्हणते हेंड असतो. पुरा सांगकाम्या माणूस आहे ना, कोणा काही म्हटलं की तसंच. हा अरे काय स्वतःची डोकं आहे की नाही काही. 100 एकराचा मालक आहे ना, डोकं चालवशील तर टिकीन, नाही तर मग एखाद्या दिवशी खाकून जाईन. हा रस्त्यावर आला की नाही लायना पाटला बा तुम्ही मोठे पाटील गेली की नाही, काही खरं नाही आहे पोऱ्याचं लायना पाटलाचं म्हणूनच. होबाशी आहे भाऊ रे माऊली, होबाशी. हा माझ्यासारखा कोणीच नाही. त्याच्यात सारा वाया चाललं ना. आता 2-4 पोरे घेऊन बाहेर मधीन इकडेन तिकडेन फिरायलेन वावर राहिलं तसंच. आणि कोणं काही आणलं की मला असंच पाहिजे. हे असे धंदे आहे, जाऊ दे आपल्याला काही नाही करायला लागत. समाधान भाऊ, तुम्ही ना असं म्हटल्यावर कसं चालेल राजा. तुम्ही ना 2 गोष्टी समजून सांगायला पाहिजे राजा लायना पाटलाले. काय माणसं आहे बा तुम्ही. खरंच राजा समाधान भाऊ, आमच्या म्हटलं तर काय ऐकत नाही, पण तुम्ही सांगितलं तर ऐकू शकते बा. तुम्ही कसे बापा समान आहे त्याच्या. हा 2 गोष्टी तुमच्या म्हटलं ऐकीन तरी नाही आम्हाला बाबा तो जुमानत बी नाही. गडे हो तो त्याच्या बापाचं ऐकत नाही तर मा काय ऐकणार वा. मी तर झालो परका जाऊन घातला जाऊ की नाही, सख्या बापाचं नाही ऐकून राहिला तो गडी. मा काय ऐकणारा बा रे. आला जाय ना पाटील आला ना. समाधान भाऊ ते असं काही ना काही झालं कसं टोचक नाही द्या राजा. हो सांगा त्याला 2 गोष्टी समजून म्हणा. असं हेंबाड्यासारखं नको करत जाऊ म्हणा. हा सांगा तुम्ही त्याला 2 गोष्टी. लायना पाटील अरे या ना इकडे. काय म्हणते आता समय. बोला समाधान भाऊ, काय म्हणता. ये ना गळा बस ना, कुठे चालला. बस नक्की माऊलीनं कान फुकले वाटते ह्याचे. काय ना काही मला भाषण देते आता. हा त्या बुडा असा आणि त्या बुडा तसा. या माऊल्यानं केलं असेल एकाची 2. सांगा समाधान भाऊ, काय म्हणता. काय गड्या म्हणून. हा त्या बापाच्या जगा सारा गाव ऐकते बाबा, आणि तू त्या बापाला जुमानत नाही गड्या. असा आहे बुडन तसा आहे. हा कोणी बी कोणाचाही बाबू कसं चांगलं सांगत असते ना, वाईट नसते सांगत काही लेकराले. आणि तुला का जरा सगळं ऐकत नाही त्या माणसाचं. जाऊ समाधान भाऊ, तो आमचा विषय. तुम्ही काय मुडकं घालता त्याच्यात घेणं देणं. हा ते आमचं आम्ही पाहून काय करायचं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं हे रिकामे धंदे करायचे. तुमचं पहा तुम्ही, मामा मी बाई. शिल्लक साधा उलटा बोलते. नाही मला तर काही घेणं देणंच नाही म्हणा तुमचं काय चालू आहे. पण कसं एक बा त्या बापाची कसं मान प्रतिष्ठा आहे म्हणून 2 गोष्टी सांगून राहिलो तुले. कसं मट्टी मोल करू नको. हा असा धिंगाणा घालून कोणत्याही गोष्टी हे असं करतो तसं करतो. मला कोणावर बसा नाही वाटत. हे अशा लोकांना तुम्ही बोटं घाली. मला पटतच नाही ह्या गोष्टी. आपला आपण पहा, दुसऱ्या घरात डोकं घालू नये. मा बाप मी पाहून घेईन काय आहे तर घेणं देणं बोटं घालायचे कामं करू नये. काही तुम्हाला गरज नाही ना. मला शांतपणा शिकायची त्याच्यापेक्षा गरज नाही. आपलंच पाहा आपण. हा मा असं म्हणणं आहे बा. म्हणून मला कसं अशा लोकांचं बसाच नाही वाटत. त्याला तर बा जरासं काही समजत नाही बा. मोठा आला समाधान भाऊ आता काय बापांनी झाले माणसाची. हा असा बोलून राहिला का. बरं एक पद्धत आहे काय. बरं रे भाऊ, बरं सांगितलं तू नले का. हा चुकलं बा तुला म्हटलं तर म्या चुकलं बा. तसंच आहे मग समाधान भाऊ. घेणं देणं कसं आपलं डोकं खाल्लं की आपण तसं दणका देतच असतो. हा मी मोठा लहान काही पाहत नसतो. हा मला काय करायचं मला समजते. मला शांतपणा काही शिकून फायदा नाही. हो समजला ना आता आम्हाला. हा चला मग येतो मी, समजलं तर. असे कसे आता तोंड घाले धंदे करत नव्हता जो आपलं आपण पाहायचं. वा कसा केला अचूक. बोलायला शब्दच नाही ठेवला. घेणं दाबून आता भादरशीन कधी. हा बोलशीन मला कधी, म्हणशीन कधी असं. रे माऊली मी तुला पहिलेच म्हणू की हे पोरगो वाया जायला आहे रे. हा हे काही ठेवत नाही माणसाची. काय बरं बोलायचं पुरलं काय. सोन्यासारखं तोंड हिंमत करायला लागलं मला. दबा समाधान भाऊ माया चुकलेले. मी म्हटलं तुम्हाला याच्याशी बोला म्हणून मीच गदा होतो. जाऊ दे आपल्याला काही घेणं नाही साहेब याचं. अशा मूर्खाच्या नादीच नाही जागेला पुरत. चला बाबा आपली कामं करू चला. हो चालता.
काय गड्या नामदेव काही चुपकी चुपकी वस्ता अंतरे हा आता हेडमही घेतलं गड्या नवत आम्हाला माहीतही नाही बा हा बरं गेलं का याच्या त्याच्या तोंडातून आम्हाला माहीत पडते बा हा काय बा आम्हाला सांगितली नसतं बा तुनं तर काय बोले बा कोणतं हेडमन कोणतं काय हो बा म्या काहीच तर आणलं नाही बा विचार केला मी आणायचा पण ते सारं कॅन्सल केलं मी हा काही फायदा नाही त्याच्यामध्ये आपल्या दूध म्हशी घ्यायला पुरतं आणि दूध काढायला पुरतं ढर 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 आणि इक्याला पुरते हा पण ते हेडमन फेडम चालायला पुरत नाही हा बोले बा हे आमची दोघा तिघाची गोष्ट याची खबर लीक झाली कशी काय हा तुम्हाला कसं काय माहीत पडलं तर आम्हाला कसं माहीत पडलं आता झुंबरनं सांगितलं बा आम्हाला की कसं नामदेव भाऊ हेडम आणून राहिले म्हणून हा आता झुंबरनं सांगितलं का बा झुंबर सांगितलं की तुला त्या बाई बुडे जागीच जमून देते त्या आलेल्या का इथलं का हे सांगायला नाही बरं डोंगराला काही नाही ते असंच तोंडातून निघून गेलं हा आता तुमचा विषय होताच ना तो हेडा मानतो म्हणून बा हा तोच विषय आता बुडा भेटला मला बुड्या सांगितला मी की बा नामदेव भाऊ कसं पाहिजा नामदेव भाऊकडे जाता बा सोयाबीन काढायला नामदेव भाऊ नवीन हेडा मानून राहिले असं म्या बुड्याला सांगाल तर हा म्हणून बुडा तुम्हाला विचारून राहिला काही आणत नाही रे भाऊ मी हेडमन फेडम हा ते कॅन्सल केलं मी शिवले अजून माहित आहे की नाही शिवले आणून राहिला ना हेडमन ट्रॅक्टर गावात नवीन ते बी हो सायजान कुठे जुगाड लावला काय माहित बा एवढा पैशाचा 10-12 लाखाचा कुकडे डाका टाकला काय माहित आणू द्या बुडे बाजा नवीन ट्रॅक्टर आणू द्या नवीन हेडम आणू द्या थंडा झाला की मग समजीन त्याले हा जुने कसे चालून राहिले त्याचं त्याला मालूम आहे हा त्याच्या अजून उदारा निघून नाही राहिल्या याला आणू द्या नवं मग हा खाक झाला की समजीन यायला काय आहे तर कशी वस्तू आणा लागते तर ज्याच्याजवळ ट्रॅक्टर आहे ना त्याला माहित आहे कशी जिरते तर चांगली हा 2-3 वर्ष उधार देत नाहीत लोक घरदार करा लागते आपलेच पैसे आपणच चोरा मागायले ट्रॅक्टर म्हणजे इसकी धंदे आलेच ना आपलेच पैसे आपणच चोरा त्याला जर उधारी मागायला गेलो आणि असं तसं बोललो तर आपला ट्रॅक्टर डबल सांगत नाही हा भेव मोठा म्हणून त्या धाकाला उधारी मागत नाही ट्रॅक्टरवाला द्याले पण तरी तो लोक ट्रॅक्टर घेऊनच राहिले ना अनुभव आहे तरी बी नाही ते कसं घेतल्याची समजत नाही तो हत्ती घेतल्यावर समजते ते ट्रॅक्टर की काय चीज आहे व हे ताण आणि स्वप्नात येते माणसाच्या की ट्रॅक्टर म्हणजे काय चीज आहे काय बुडे बा पाण्यात गेल्याशिवाय पाय भिजत नाही आणि देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही तसं आहे हे ट्रॅक्टरचं ट्रॅक्टर घेतल्याशिवाय ट्रॅक्टरमध्ये कशी कमाई आहे हे समजत नाही पारे आणलं ना शिवलानं ट्रॅक्टर आणलं ना बुडे बा तुमच्या मनात वक्त झालं पा मागे बापा बायको आणली बा ट्रॅक्टर बसून बापा रे बबनी आहे माग बापा तो दगडी टपार याला बसून पाव माग पा तुमच्या पाव पण याची बायको छम्मक छुल्लो तो बापा ट्रॅक्टर बसले जा बापा शिवलालच्या मागोच आहे हा मायला हिनच लावला आट्टी जुगाड बा ट्रॅक्टरचा हा आणि बबने शपूट आहेच माग पानं वर टपार आला गडी बसून नामदेवराव ट्रॅक्टर आणलं तुमच्या अगदर तुम्ही तर हेड आणताच राहिले आपल्याला लट्टरफूस गोष्टीच नाही मनात ठरवलं म्हणजे केलंच असं काम आहे आपलं तर जलवा आता कसं आहे भाऊ तू आज मोठा माणूस शिवला आम्ही पडलो गरीब आमचं काय खरं आहे रे हा आज बोलतो 10 वर्षानं करतो असं काम आहे वाड्या आमचं हा त्याचं काय खरं आहे व हे काय आणतीन ट्रॅक्टर फॅक्टर आपल्यासारखं आहे का त्याचं तळक फळक काम काहीच नाही द्यायचं ढिल्ल पुसायचे शांतीनं फक्त वय करा फळफळ करून दाखवणं काही नाही येणं जाणं काही होत नाही हो बापा शांता मावशी फक्त वयच करते पण कोणती गोष्ट तुम्हीच करू शकता बा हा आणि पैसा तुमच्याजवळच आहे ना आता रामदेव भाऊ शांताबाई काय खरं आहे बाटल्या गावात जेवल्यावर खरं आहे लोकांचं बा दगडू जिगर लागते त्याले कोणती गोष्ट करायले हा तोंडावर शब्द निघला म्हणजे वापस नाही आला पाहिजे आणलंच गड्यान ट्रॅक्टर आपलं काम जितीवर असते मागे पुढे नाही पाहिजे आपण शिवलाल म्हणतात ना आपल्याला हो शिवलाल हो तुमच्यासारखा माणूसच नाही राजा बस नान काढला की बस तुम्ही आणलेच ते गोष्ट हा पैसाच नाही आहे तुमच्या पण तुझ्यासारखा माणूसच नाही गाडा कोणी हा आणि सारे सोयाबीनचे होके तुलेच भेटतात आता गावात तुले कसं टेन्शनच नाही भाऊ फक्त कसं भावराव कसं पद्धती ठेवतो तू ड्रायव्हर लागत असेल तर मी बी आहो बाबा मी येतो लागला तुमच्या ट्रॅक्टरवर देतो पाटला नान सोडून लागत असेल तर तेव्हा तुम्ही भावाचं काहीच टेन्शन ना जो पहा तुम्ही कसं आहे तर अरे सारे गावातले टक्कर देतो ना हा शिवला हा सोपी समजले का तुम्ही आणि कसं आहे झुंबर आपल्याला ड्रायव्हरची गरज नाही गड्या कसं मी आता स्वतः ट्रॅक्टर चालवणार आहे तर कसं ड्रायव्हर नाही पाहिजे आपल्याला चला ना याच्या कुठे नांदी लागून राहिले फालतू तोंडाची वाप गमावून राहिले चला लवकर
कुठे तुम्हाला उभं करून राहिलो. जा ना बापा, घालतो तिकडे पाखरं घाला ना. आम्हाला कुठे नवं आहे तुमच्याशी बोलायची. थरकडात लोक आहे तुम्ही. बा शिवलाल काही पेढे गिळे बा, घरी जायचीच पोळली गळ हो तुम्हाला. हा काय पेढे गिळे तर वाटा बा, आमचं तोंड गोड करा ना. 10 लाखाची वस्तू आणली ना बाबा गावात. हा काय गड्या माणूस आहे बाबा. पेढे जातून पुरा बॉक्स आणायला पाहिजे होता. त्याची काय गोष्ट करून राहिले हो बुडे बा तुम्ही. हा हा जेवण करा ना घरी येऊन. चला हा चला चला ट्रॅक्टरचं जेवण. खाऊल्या का जेवण देते. हा मिरच्याची भाजी करीन टम पाणी ढम रसा नीन ढर ढर वाढीन पोळी. तुझ्याला काय करणार आहे, कोणतं जेवण करणार आहे. थरकला असले का ले कसं शिवला तू जाय होय ट्रॅक्टरची पूजा गिजा कर. मग आलोच आम्ही तुझ्या घरी. हा जेवण आहे तर बाबा पहिले नंबर लावतो आम्ही. चला ना टाइमपास ना करू ना. अजून घरी गेल्या आता पूजा करा लागेल ना. नवीन ट्रॅक्टर घेतला आपण ना तर हो चला चला येतो मग. हा हा या मग संध्याकाळी जेवण खावा ना आपल्यासाठी. हो हो करतो आता आम्ही ट्रॅक्टरची पूजा. चला मित्र घेतला आपण ट्रॅक्टर. आता व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनलला सबस्क्राईब करा बरं. आणि तुमचं सोयाबीन मशीन काढणं सांगा आपल्याला. स्वस्तात मस्त आहे, 150 रुपये पोतं फक्त.